कचरा घेऊन जातोय त्या कचरा टाकत चाललंय. पण आता ऑटो आपल्या रिक्षावाल्यांना पण पॅनिक बटन लावणार आहे म्हणे. रपा 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 आपल्याला ट्रिप भेटल्या. आता सध्या रावेत लावून बसलोय टोटली. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेल आपल्या रिक्षावाल्यांसोबत काय चाललंय. तर ह्यावरच आपल्याला आज पूर्ण दिवस चर्चा करायचा आहे. दोन्ही बघितलं तुम्ही न्यूज, तर आता त्यावर आपण चर्चा करत धंदाही करू आणि चर्चाही करू. आणि नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवीन डेलीचे आपले माझे जे रिक्षावाल्याचं लाईफस्टाईल काय जे काय असेल आपलं दिवसभर कसं चाललेलं असतो, काय असतो, काहीतरी असे अपडेट न्यूज हे ते काय, त्यावर काय रिॲक्शन, काय चुकीचं काय बरोबर, ह्या गोष्टीवरच आपण ब्लॉग बनत राहतो. आम्ही कुठं चाललो केलं म्हणजे फुल लाईफस्टाईल आपली हार्ड वर्किंग पुणेकर रिक्षावाला म्हणून असं आहे ना आपण. तर त्या पद्धतीनंच आता आपण त्या विषयावर बोलणार आहे. तर मी रेडी झालेलो आहे. वाजलेत 7, तरी बघू शकता ऊन पडलेलं 7ला पण सूर्यदेव येऊ लागले ती. आणि मला वाटतं पाऊस काय पडणार नाही यावेळेस. तर यावेळेस पाऊस पडणं लय अवघड झालेलं आहे. कारण मान्सून तर आलेलं आहे असं पण म्हणतात, पण अजून तरी आपलं महाराष्ट्रात नाही. 10 तारखेपर्यंत म्हणलेत. आज तर 8 तारीख आहे. बघू कसं होतंय. ठीक आहे. तर आमचं किट्टू अजून झोपलेलं आहे. शाळा सुरू झाली आहे तरी सुद्धा किट्टू आमचा झोपलेला आहे. ठीक आहे. तर आमचे आज डब्याला काय आज भेंडी आहे डब्याला. नाश्त्याला आपलं डेलीचं जे काय आहे ते. चला मी नाश्ता करून घेतो आणि सुरू करूयात आपलं आजचा दिवस. आमचा किट्टू उठला आता. कसा मस्ती करते सकाळ सकाळ. स्कूलला जाणार नाही तू? हा जाणार. स्कूल चालू झाली आता यांची आहे ना. काय शिकवलं काल स्कूलमध्ये? कायच नाही ना. लवकर सोडणार. होय. झाला आता माझा नाश्ता. तर निघालो मित्रांनो. गाडीत सध्या येऊन बाहेर उभारलोय. तर सुरू केल्यापासून तर अजून काय वाजत नाही. मला वाटतं खूपच शांत आहे. वाटा लागलंय. आय होप काय होतं काय माहिती आहे पुढं. खूप म्हणजे खूप सकाळचे 8 वाजले तरी सुद्धा अजून मला आपल्याला एक बुकिंग नाही भेटली. आता निघाल्यापासून तर वाजली पण नाही. बुकिंग तर भेटायचं लांब राहिलं. वाजली पण नाही अजून. दोन्ही चालू ठेवलं. बघा आता किती उशीर लागतंय. तर मित्रांनो, सुरुवात झाली. थोडं लेट झालं आपल्याला, पण थोडं उशिराने सुरुवात झाली. ते तिथून रपा 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 आपल्याला ट्रिप भेटल्या. आता सध्या रावेत येऊन बसलोय. टोटली कंटिन्यू ट्रिप मारलोय. 3 ट्रिप झाले ती. ठीक आहे, जाऊ दे. हे ट्रिप होत राहणार आहेत. आपल्याला धंदा करत राहणार. आता महत्वाच्या मुद्द्यावर बोलूया आपण. तर मित्रांनो, आपल्याला प्रताप सरनाईक साहेब जे परिवहन मंत्री आहेत, ते आपल्या रिक्षावाल्यांना जगू देणार नाही असे नियम चालू करत आहेत. आणि पहिली तर नियम आता चालू झालेले आहे की तुम्हाला थंबनेल सांगितलं, थंबनेल बघितलंय तुम्ही, ते म्हणजे त्यावर आता चर्चा करणार आहे आपण. तर पहिलं बटन म्हणजे जो पॅनिक बटन ते टॅक्सीवाल्याला, कॅबवाल्यांना आणि मोठ्या मोठ्या बसवाल्यांना असतो. कारण ते पूर्णपणे बंद असतो. काचा असतात, आतून काय चाललेलं दिसत नसतंय. त्यामुळे ते पॅनिक बटन त्यांना सेफ्टीसाठी दिलेलं, ते गोष्ट एक चांगलीच आहे. पण आता ऑटो आपल्या रिक्षावाल्यांना पण पॅनिक बटन लावणार आहे म्हणे. मला वाटतं पॅनिक बटन लावणार कुठं तुम्ही मला सांगा. पॅनिक बटन लावणार कुठं? पॅनिक बटनचा खर्च वाढणार आपला. आणि ते पॅनिक बटन आपल्या रिक्षाला काय काय म्हणून विचार केला तुम्ही पॅनिक बटन रिक्षावाले? मला आतापर्यंत एक असं असू दे पॅनिक बटन लावताय, पण पॅनिक बटनचं एक तरी असं केस दाखवा, एक तरी असं न्यूज दाखवा की पॅनिक बटन मुळे कोणाचा जीव वाचला, पॅनिक बटन मुळे कोणच्या बहिणीचं, ताई लोकांचं असू दे, एक महिलांचं काहीतरी अत्याचार होत असेल तर ते वाचला. आणि असं पॅनिक बटन दाबलं काही वेळात, काही मिनिटात, काही तासात का असू दे, तिथं पोलीस हजर झालेत का, त्याचे तपास केलेत का? असं कुठंतरी एक घटना घडली का मला सांगा बरं मित्रांनो. हे तुम्ही
सेफ्टीसाठी करताय, मान्य आहे. आम्हाला सेफ्टी आम्हाला पण द्यायचं आहे. आमच्यासारखे म्हणजे बहिणी महिला असतात, सगळ्या असतात, आम्ही पण त्यांचा रिस्पेक्ट करतो, त्याचा विषय नाही आहे. पण तुम्ही हे पॅनिक बटन तुम्ही फक्त पैसे कमवण्यासाठी वापरताय मित्रांनो. सरकार मी जे काय बोलतोय सरकार सध्या बोलतोय, प्रताप सरनाईक साहेबांपर्यंत बोलतोय हे, की हे सगळं फक्त एक एक पैसा कमवण्याचा जरिया झालेला आहे तुम्हाला. ह्याच्यासाठी याची काही सेफ्टी नाही आहे, काही नाही आहे. भलेही तुम्ही ऑटो रिक्षामध्ये लावलं तर रोज ते एक पॅनिक बटन रोज एका रिक्षा चालकांचा चोरीला जाईल. का? कारण ह्याला डोर नसतात, ह्याला दोन्ही चारही बाजू ओपन असतो रिक्षा. लाखोने रिक्षा बाहेर रस्त्याला उभारलेले असतात रात्रीच्या वेळेस अंदाज आल्यानंतर. त्याची सेफ्टी कोण घेणार? रोज रोज कोण ना, चोरटे तर भरपूर आहेत, त्यावर तर गुन्हे करणारे चोरटे बोरटे तर लोक भरपूर आहेत. कारण माहिती आहे पॅनिक बटनचा रेट काय. ठीक आहे, तर हे पॅनिक बटन झालं, तुम्ही टॅक्सीला बसवताय ते मान्य करतो. सगळ्यात एक, कारण मोठ्या गाड्या असतात, लॉंग रूटला जात असतात आणि ते पॅक असतात गाड्या. हे आपली सिटी सोडून कुठं जात नाही, प्रत्येक सिटीमध्ये असतो. आणि रात्रीचं तर जास्त गाडी रिक्षा जास्त चालत नसतात, सगळे कॅब असतात, पॅक असतो. तो पॅक मध्ये काही दिसत नाही. अरे आपलं या रिक्षामध्ये इकडून वारा गेला तर तिकडून पूर्ण अख्खा खुला आहे. लांबून पण सांगतो की ह्या रिक्षामध्ये कोण कोण आहे, नाही का. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विचार का नाही करत आहे, की ह्याला गरज आहे का नेमकं? रिक्षाला पॅनिक बटन गरज आहे का नेमकं, हे तर विचार करा. आणि तुम्ही पॅनिक बटन बनवताय तर पॅनिक बटनचा उपयोग तर होतो का? आतापर्यंत कुठं उपयोग झालेला मला आहे का? आतापर्यंत मी तर माझ्या बघण्यात तर मी तर अजूनपर्यंत असं कुठलं न्यूज बघितलं नाही ना, कुठलं गुन्हा काहीतरी घडत असेल तर इथं पॅनिक बटनमुळे त्या महिला असो कोणी असो त्यांच्या सेफ झालेले आहेत, त्यांनी वाचलेले आहेत, त्याचा जीव वाचलेला, ह्या गोष्टी आहेत ती. हा, आणि हे मग अजून काय म्हणतात, आता हा निर्णय अनिवार्य म्हणतात. आणि आता अनिवार्य म्हणजे कोणाला अनिवार्य? तुम्ही अनिवार्य कसं काय? अनिवार्य कोणाला? त्यांचा करा. आपल्या रिक्षावाल्या बांधवांना कशाला अनिवार्य? पहिली तर गोष्ट, ते रिक्षावाल्यांना जे पॅनिक बटन तुम्ही काढलंय ते चुकीचं आहे. त्याला काही गरज नाही. आमचं सगळ्या रिक्षावाले बांधवांचं निषेध आहे त्यावरती. निषेध व्यक्त करतो. काही उपयोगाचं नाही. पॅनिक बटन प्लस जीपीएस वगैरे हे असलं काय? आमचं कुठं जाणार आहे? एनी टाइम कोणी काही वेळ आला तर टू व्हीलरवाला पण आम्हाला पकडेल. एवढं तर ट्रॅफिक आहे, काही कांड पण होत असेल तरी पण दिसून येतं, काही पण काय झालं तरी पण आम्हाला कोणी आमचं पाठलाग केला तरी पण तो 2 मिनिटात आम्हाला पकडेल. एवढं रिक्षा का लांब, एवढं कुठल्या फास्ट नाही जात. आणि त्यासोबत तुम्ही म्हणताय नियम मोडला तर काय ते हे करणार म्हणे, कारवाई करणार, लायसन रद्द करणार, परमिट बंद करणार. कशाला या सगळ्या गोष्टी कशाला सर? साहेब थोडस विचार करा. ज्यावरती लक्ष द्यायचं त्यावरती लक्ष द्या. एवढंच बोलायचं मला. हे होतं पॅनिक बटन बद्दल माझ्याकडचं मत. तुमचंही मत काय असेल मित्रांनो, कमेंट सेक्शन मध्ये नक्की कमेंट करा. आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजून सबस्क्राईब करा. आता पुढचा मुद्दा, आता थोडं उशिराने बोलूया. मला आता भाडं भेटलेलं आहे, तर आता मी भाडं घेतलं, भाडं बोडत. आणि थोडासा नंतरचा आता जेवताना आपण पुढचा मुद्दा होतो, ते म्हणजे दुसरा मुद्दा आहे की आपलं जे एसटी स्टँड जवळ प्रताप सरनाईक साहेब आपले परिवहन मंत्री म्हणले की 200 मीटर अंतरापर्यंत कोणी जवळ राहायचं नाही. त्यावरती आपण थोडस बोलूयात. आता मी भाडं भेटलंय तर आता भाडं घेऊन जातोय. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, भाडं होतं आपलं स्पॅन रोड साईडला होता. तो स्पॅन रोडला आलोय, भाडं सोडलोय. भाडं सोडून बसलो तर म्हणलं जेवण करून घ्यावं. तर जेवण करू, मोबाईल फक्त माझ्यापासून बाजूला ठेवलो, तर इथून स्पॅन रोडवरून डायरेक्ट पुणे स्टेशन वाजलो होतो ओलाला. पण ते काय गावाला नाही. म्हणलं जेवण करू, जाऊ दे म्हणलं, गेलं तर गेलं, जेवण महत्वाचं आहे. म्हणलं टाइम गेलं तर मग जेवण जात नाही. तर जेवण करून घेतलं. तर जेवण पण झालं आता आपल्याला. तर म्हणलं आता आपल्या मेन महत्वाच्या मुद्द्यावर बोलायचं आहे. अजून एक मुद्दा आपला, मुद्दा नंबर 2. तर ते म्हणजे आता प्रताप सरनाईक साहेबांनं असा आदेश दिलाय की जे हे आरटीओला, की कुठल्याही रिक्षा असो, टॅक्सी असो, कुठल्याही जे प्रवास वाहतूक लोक आहेत ना आपले जे असतात, ते इथं तुम्हाला साईडला दाखवलो. एसटी स्टँड म्हणजे बस स्टॉप, एसटी स्टँड, त्या तसल्या तिथून 200 मीटर अंतरच्या लांब असायला पाहिजे. समजलं तुम्हाला? 200 मीटर अंतर
लांब असायला पाहिजे. मला सांगा काय हे फालतूगिरी आहे? हा, काहीतरी सोपतं का हे बोलायला? तरी सोपतं का प्रताप सरनाईक साहेबांना? ते प्रताप सरनाईक साहेब एक काही काळी त्यांनी ही रिक्षा चालवलेले आहेत, ते ही रिक्षा ड्रायव्हर आहेत, त्यांच्याही रिक्षा होते काही काळ आहे जुन्या टायमाला. ते रिक्षा ड्रायव्हर आहेत, रिक्षा चालवले आहेत. त्यांना पण माहित असायला पाहिजे की रिक्षा म्हणजे स्टेशन पाशी म्हणा, कुठल्याही ठिकाणी असो, जसं स्टेशनच्या बाहेर येतात, कसं बस स्टॉपच्या एसटी स्टँडच्या बाहेर येतात, तर आधी रिक्षा प्रिपेअर करतात, नाही का? रिक्षा तिथल्या ते पाहिजेत. त्यांच्यासोबत सामान असतो, बॅगा असतात, गावाकडून काहीतरी सामान घेऊन आलेले असतात. ते सगळं वजन घेऊन त्यांनी 200 मीटर अंतर लांब चालत कसे येणार मला सांगा बरं? एवढं तरी आपल्या परिवहन मंत्र्याला अक्कल असायला पाहिजे. हो, मी अक्कल काढतोय, कारण हाच बरोबर. धंदा करायचा तरी कुठं? हा, धंदा आमचं ठीक आहे, आम्ही एक गाडी चालवतो, आम्ही 200 मीटर लांब उभा राहू. प्रवासी येऊ शकतात का तेवढं 200 मीटर लांब तेवढं वजन वगैरे घेऊन? ह्याचा तरी विचार करायला पाहिजे. अरे ते एसटीचे सुशोभीकरण करा. तसले तसले नाही काय करायचं. ते गाण गलीत झालेलं असतात ते. त्याकडे लक्ष नसतं. गाड्यांचे अवतार बघा, ते पण भंगार. टॉयलेट ते बाथरूम बघा, कसलं भंगार असतं. तिथला परिसर बघा किती घाण असतो. तिथे व्यवस्थित परिसर ठेवा ना तुम्ही. हा, हेच बारामतीचं बघा ते किती छान झालेलं आहे एसटी स्टँड तिथला. तर ते कसं तशा पद्धतीनं प्रत्येक महाराष्ट्रात तरी एसटी स्टँड हे त्या पद्धतीनं त्या उच्च दर्जाचं व्हायला पाहिजे. ह्याच्याकडे लक्ष द्या. हे येऊ नका, ते येऊ नका. 200 मीटर तर 200 मीटर अंतर लांब राहिल्यानंतर तुमचं काय होणार आहे सांगा बरं? उलट प्रवासी तिथं अडकून राहील, ह्याचा विचार नाही करत. हे ह्याचाही निर्णय मला पटलेले नाही, पण याला विरोध नाही करू शकत. पण पॅनिक बटनला तर आपण विरोध करू लागलेत. याला फक्त आपलं भडा सांगतोय काय नुकसान होईल, कसं होईल. आणि मला असं वाटतं की आतापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये प्रताप सरनाईक साहेब जेव्हा कुठले कुठले निर्णय घेतले ते 24 तासाच्या आत, नाही तर 24 तासाचा काय होईना नंतर ते रातोरात युटर्न घेतलेले आहेत. आतापर्यंत तसंच आहे. मलाही असंच वाटू लागलं हे पण तसंच होईल, युटर्नच होईल. आणि यांना युटर्न करावंच लागेल. हे तर ते ओला, उबेर, रॅपिडोच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये तुम्ही युटर्न घेऊ शकता मला तर हे तर तुमच्या सगळ्या कायदेशीर मध्ये आहे. इथं पण तुम्हाला काही आणू नका. इथं पण तुम्ही रातोरात युटर्न करा, हेच अपेक्षा करतो सगळ्या रिक्षावाल्या बांधवाकडून. आणि माझं पण अपेक्षा तेच आहे. आणि मित्रांनो, हे जे काय मी 2 मुद्दे बोललोय त्या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे तुम्ही नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे आपल्या रिक्षावाल्यांची लाईफ, रिक्षावाल्यामध्ये जे अडथळा जे काही येतो ते सगळं मी एक्सप्लेन करत राहतो. म्हणजे डेलीचं लाईफस्टाईल पासून ते सगळंच एक्सप्लेन आपला हा युट्यूब चॅनलवरती करता येतं. कारण इंस्टावरती मला थोडक्यातच बोलावं लागतं. इथं पूर्णपणे मोकळं आणि सविस्तर बोलू शकतो, नाही का? तुम्हाला पण इथून कळेल पूर्णपणे सविस्तर काय असतो. ठीक आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर आता जेवण झालंय. आता इथं तर एवढं शांत वाटायला लागलंय. जे काय होतं आल्यालाच मला बसायला पाहिजे होतं, म्हणजे ते घ्यायला पाहिजे होतं. मी घेतलं नाही, मोबाईल साईडला ठेवलो. मला ना माहिती, ते तर सगळ्यालाच माहिती आहे कसे आहे. नजर आटली तर घटना घडली असं असतं आपल्या इथं. तर बघू, सर्चिंग मध्ये ठेवलेलं आहे. तर चालू आहे आपलं आता, ऑनलाईन ठेवलेलं आहे. इथून बघू काय होत आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आता परत पुन्हा चाललोय ते बाणेरला चाललोय. पूर्ण आता वारजेला आलो होतो. अजून एक महत्व सांगतो. यो बघा, तो जवळ जातो मी, जो कचरा घेऊन जातोय त्या कचरा टाकत चाललंय बघा. काय का कचरा घेऊन चाललोय. तर मित्रांनो, सगळे ट्रिपा वगैरे मारून झालेलं आहे. आपलं बोलणं पण झालेलं आहे. आता केलेलं आपण गोटू बघू शकता. गोटू केलेलं आहे. आता घराकडे जायचं वाट आहे. बघतोय त्या साईडचं ट्रिप. तर आता बघू कुठलं बसतंय. आणि हे ट्रिप झाल्यावर तुम्हाला सांगतो काय तो कुठलं बसतंय. आता बसलोय. आता 15-20 मिनिटं झाले, अजून तरी काय वाजत नाही आपल्या गोटूचा. बघू देत का नाही गोटूला. वेळ झाला आता आपल्याला आपल्या साईडला जायचं.